नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे काळी नाळ मातीशी या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आपण जर आपल्या चॅनल नवीन असेल शेतकरी बंधूंनो, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण असे आता जे आले अद्रक जे बाजार भाव आहे ते अपडेट आपण आता रोज देत राहणार आहेत. तसे शेतकरी बंधूंनो, आज आज थोडस तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंड चेंज आहे. तर आपण आपल्याच आज चिंचाच्या बागेमध्ये आलो होतो. माझी स्वतःची बाग आहे चिंचाची, एकदम सुपर माली. तर चला म्हटलं आज व्हिडिओ पण बनवणं होतो आणि अपडेट पण देणं होती आणि शेतात पण एक चक्कर होऊन जाते. तर शेतकरी बंधूंनो, जर एक आल्या अद्रकीचा एक आपण बाजार भावांचा विचार करायला गेलो तर आज जे आजची जे समजा आजपासून एक माग आपण 2-3 दिवस गेलो तर तुम्हाला आल्या अद्रक बाजार भावामध्ये अशी एक स्थिरता बघायला मिळतीये. ना भाव वाढत आहे ना कमी होत आहे. आता बरेचसे लोक म्हणतायत की 4400 4500 नाही, पण ऍक्च्युअल ज्या वेळेस शेतकऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट होतो माझा तेव्हा व्यापाऱ्यांशी काही बोलणं होतं. तर जे ऍक्च्युअल जे चाललेले सौदे आहेत, तर ह्या 2-3 दिवसात झालेले सौदे जे आहेत तर एक 4600 4700 4800 50 पर्यंत सौदा झालेला आहे. असेल तर 4950 सौदा झालेला आहे शेतकरी बंधूंनो. चला होणारचे कमी जास्त होणारचे. आता काय झालेलं आहे शेतकरी बंधूंनो, कर्नाटक आणि बँगलोर ह्या साईडची जी आले अद्रक आहे ही आता आपली जे आता चाललेला जो महिना आहे, हा जो महिना चाललेला आहे हा चाललेला आहे समजा आपला फेब्रुवारी. तर फेब्रुवारी एंडिंग पर्यंत बँगलोर कर्नाटक पूर्ण माल संपलेला राहील शेतकरी बंधूंनो. आणि त्याच्यानंतर आपल्या मालाला तेजी येण्याची दाट शक्यता आहे आणि ती येणार आहे. कारण आपल्या आतापर्यंत आपले कोणतेच अंदाज किंवा आपले कोणतेच तर्क खाली गेलेले नाही. आपण 90% परफेक्ट अंदाज देण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे की बँगलोर आणि कर्नाटक यांचं ह्या महिन्यामध्ये यांचं जवळपास सारा आटपून जातं. कारण यांची जी बेने लागवड असते ती पण एप्रिल मध्ये असती. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर हे म्हणजे यांचं बेण्याचे जे आले अद्रक आहे ते पण हे काढून घेणार आहे. त्याच्यानंतर यांना जे मार्केटमध्ये द्यायचे ते पण हे काढून ठेवणार आहे. म्हणून म्हणतोय की फेब्रुवारी एंडिंग पर्यंत त्यांचं पूर्ण आटोपलेलं राहील आणि त्याच्यानंतर मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आपल्या इकडे हे रेट जातील 5000पासून समोर तो 5500 पर्यंत. मार्च एंडिंगच्या फेब्रुवारी एंडिंग झाल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे रेट जातील आपले 5 ते 5500 रुपये. 5500 रुपये हे रेट हमखास होणारच आहे. फक्त हे बँगलोर आणि कर्नाटक हे एवढ्या फेब्रुवारी महिन्यात त्यांचं सारं संपलेलं पाहिजे. तसं शेतकरी बंधूंनो, आता आपण जर एक डागीमालाचा विचार करायला गेलं तर डागीमाल हा आता जे आपण 25 रुपयापर्यंत डागीमाल जात होता, आज पण तोच डागीमाल एक 18 ते 2200 दरम्यान चालू आहे. आणि बाकीच्या विषयाचा शेतकरी बंधूंनो, बाकीचे जे विषय आहेत आपले की आपले जे आले अद्रकीचं समोर आता शेतकरी म्हणतायत की समोर काय भाव राहील. मी सरळ शेतकरी बंधूंना सर्वांना सांगतोय की एवढा फेब्रुवारी मध्ये भाव असे स्थिर राहतील. 46 47 48 4850 शेवटी. आणि लय सुपर माल असेल तर 4950 हा या महिन्यात हे भाव स्थिर राहतील. आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्चचा पहिला आठवडा राहील, मार्चच्या आठवड्यात आपल्याला दिसेल की भाव हे 5500 पर्यंत पोहोचलेले असतील. आणि मार्च एंडिंग पर्यंत हेच भाव 6000 पण जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला मार्च नंतर एप्रिल मध्ये हेच भाव आपल्याला 6500-7000 पर्यंत सुद्धा दिसण्याचे एक अंदाज आहे. हे फक्त मी तुम्हाला अंदाज सांगतोय शेतकरी बिंदू, की हे जे आपण शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी बोलून जे आपण अंदाज घेतोय त्या हिशोबाने आपलं ते चाललेलं आहे. कारण आपण जयपूरच्या व्यापाऱ्यांशी पण बोललोय, त्याच्यानंतर आपण कोलकाताच्या व्यापाऱ्यांशी सुद्धा बोललोय, त्याच्यानंतर आपण दिल्लीचे जे व्यापारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण ही चर्चा केलेली आहे. तर याच्यामध्ये कोलकात्याचे जे व्यापारी आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे येणाऱ्या मार्च मध्ये म्हणे आम्हाला सर्वात जास्त आले अद्रक लागत असते म्हणे. आणि आमच्या इकडे सुद्धा लागवड थोडी यावर्षी एक 5-10% लागवड वाढणार आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्या इकडलं बेन हे लागणार आहे म्हणे. असं कोलकाता वेस्ट बेंगॉल यांचं तिथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर शेतकरी बांधवांनो, असं घाबरून जाण्याचं काही काम नाही किंवा टेन्शन घेण्याचं काम नाही. किंवा भाव जे भाव चालवले 46 47 4800 हे भाव लगेच रिवर्स येणार नाही की लगेच रिवर्स एक 500-600 रुपये रिवर्स येणार नाही. एक प्लस मायनस एक 100-200 प्लस मायनस चालू राहणार आहे. आणि ह्या महिन्यात ही स्थिरता अशीच राहणार आहे. पूर्ण फेब्रुवारी मध्ये जी स्थिरता आता दिसते तुम्हाला ही पूर्ण फेब्रुवारी मध्ये दिसणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं शेतकरी बंधूंनो की मार्च मध्ये काय रेट राहतील, एप्रिल मध्ये काय राहतील त्या हिशोबाने राहतील. आणि बेण्याचा जो विषय आपण जर बेण्याचा जर भावाचा आपण विचार करायला गेलो
तर बेने आता बरेच शेतकरी सध्या लगेच 6,500 बुकिंग करतायत. तर काही शेतकरी काय करतायत की बाबा समजून घ्या एक मार्च मध्ये एक 5,000 भाव असला, तसं मार्च मध्ये 5,000 भाव असला, त्याच्यावर त्यांचे ते एक 1,500 रुपये शिल्लक घेत आहेत. म्हणजे एक 6,500 पर्यंत ते त्यांचं जसं एक भावावर ठरलंय. जर यदा कदाचित जर तेच भाव 6,000 गेले मार्च मध्ये, मग ते त्याच्यानंतर परत ते 1,500 रुपये ते त्याच्यावरती फिक्स केलेले आहे, किंवा जे मार्केट भाव आहे त्याच्यावर 1,500 रुपये एक्स्ट्रा. तर शेतकरी बंधूंनो, ही होती आपली आजची अपडेट. आणि शेतकरी बंधूंनो, हो थांबा, की जे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जे शेतकरी कमेंट टाकायला विसरतात, मी त्यांना परत एकदा कळकळीची विनंती करतो शेतकरी बंधूंनो, की आपले सौदे हे कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. कारण यानं आपल्या शेतकऱ्याला बऱ्याच गोष्टी माहिती होतात, तो सतर्क होतो आणि तो फसले जात नाही शेतकरी बंधूंनो. बस, धन्यवाद. जय जवान, जय किसान.